आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा या संस्थांचे मठाधिपती हरिभक्तपरायण वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के यांचं सुंदर असं कीर्तन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. कीर्तनाचं निमित्त कैलासवासी बबनदास माधवदास बैरागी काका यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने हे कीर्तन आपण या ठिकाणी आता श्रवण केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. एक 10 मिनिटं कुणी उठू नका. या ठिकाणी बैरागी परिवाराच्या वतीनं हरिभक्तपरायण वेदांताचार्य यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचा स्वीकार महाराजांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. त्यानंतर हरिभक्तपरायण आनंद महाराज नेवरगाव संकटेश्वर देवस्थान यांचा सन्मान या ठिकाणी बैरागी सर करता येत, त्याचा स्वीकार त्यांनी करावा. इकडे तिकडं तोंड करा. यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण माजी आमदार श्री पांडुरंगजी अभंग साहेब यांचा सन्मान बैरागी सर हे करतील. यानंतर संगमनेर येथील मान्य नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांचे जावई मान्य रणजितसिंह देशमुख साहेब, चेअरमन संगमनेर तालुका दूध संघ राजहंस दूध यांचा सन्मान या ठिकाणी बैरागी सर करत आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण नंदकिशोर महाराज खरात यांचा सन्मान होत आहे, त्याचा स्वीकार करावा. त्यानंतर मान्य हरिभक्तपरायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री या जंगले शास्त्री. त्यानंतर हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज कंटाळे सर, त्याचप्रमाणे श्री संत बहिरा जादवेद संस्थान श्री क्षेत्र घोगराव येथील हरिभक्तपरायण महंत स्वामी विश्वनाथ गिरी महाराज
यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हरिभक्त परायण कृष्ण महाराज हार्दे झाला का? नाही, थोडे सन्मान राहिले अजून. ज्ञानेश्वर संस्थांचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे हरिभक्त परायण झालं ना. रामभाऊ जगताप हरिभक्त परायण कृष्णा महाराज पिसोटे, कैलास महाराज जाधव, माधवराव दरंदले. ज्यांचा सन्मान झाला असेल त्यांनी नाही आलं तरी चालेल, ज्यांचं नाही झालं त्यांनी या नाव घेतोय मी. यानंतर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे संत सेवक शिवाजी आप्पा होन यांचा सन्मान या ठिकाणी बैराईस करत आहेत. वस्त्रदान देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर हरिभक्त परायण सरोजिनीताई देशमुख ज्ञानेश्वर संस्थांच्या भाविक आहेत आणि ज्ञानेश्वरीच्या गाड्या अभ्यासक आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी सौ सविताताई बैरागी या करत आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण रत्नमालाताई पाटील यांचाही सन्मान सविताताई बैरागी हे करतील. आपण सर्वजण सन्मानास योग्य आहात, परंतु वेळाअभावी राहिलेल्या मी या सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो, सन्मान करतो. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण वेदांताचार्य देवीदासजी महाराज मस्के महाराज यांच्या मातोश्री या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही सन्मान सविताताई यांनी करावा. या ठिकाणी कैलासवासी बबनदास माधवदास बैरागी काका यांना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी बैरागी परिवाराच्या वतीनं काही देवस्थानांना या ठिकाणी देणगी देण्यात येणार आहे. त्याचा स्वीकार त्या देवस्थानांच्या महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी नाही सांगतो मी. श्री संत बहिरा जातवेद संस्थान श्री क्षेत्र घोगरगाव या मंदिराच्या अन्नदानासाठी 11,000 रुपयाची देणगी चेक स्वरूपामध्ये बैरागी सर आणि मस्के महाराज बांधकामासाठी या ठिकाणी हो बांधकामासाठी या ठिकाणी 11,000 रुपयाची देणगी दिली आहे. त्याचप्रमाणे संकटेश्वर देवस्थान नेवरगाव हरिभक्त परायण विजय महाराज चोथे यांनी 11,000 रुपयाचा चेक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. विजय महाराज चोथे हा नेवरगाव संस्थान आले. या ठिकाणी त्याचप्रमाणे श्री संत सेना महाराज संस्थान नेवासा मंदिर बांधकामासाठी 11,000 रुपयाची देणगी बैरागी सर यांच्या कुटुंबियाकडून
देण्यात येत आहे. हरिभक्तपरायण सचिन महाराज पवार यांनी त्या देणगीचा स्वीकार करावा अशी त्यांना. उठू नका, एक 5 मिनिटं अजून श्रद्धांजली व्हायची, एक 5 मिनिटं पसायदान होईल, त्यानंतर सर्वांनी उठायचंय. सचिन महाराज पवार, श्री संत सेना महाराज संस्था नेवासा. ₹11,000 देणगी दिली आहे. त्याचप्रमाणे आताच महाराजांनी आपल्या कीर्तन संपल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यासाठी जो आपला रथ आहे, तो रथ आजच्या कालावधीमध्ये थोडासा लहान वाटतोय. आणि म्हणून खरात महाराज असेल, वैरागी सर असेल, आम्ही 4-5 वर्षापासून या ठिकाणी प्रयत्न करत होतो का आपण रथ मोठा करू. परंतु म्हस्के महाराज या ठिकाणी आले आणि त्यांच्यामुळं आज चांगला योग या ठिकाणी जुळून आला आहे. तर या रथासाठी बैरागी कुटुंबियाच्या वतीनं ₹51,000चा चेक या ठिकाणी सर्व विश्वासांनी या ठिकाणी चेक स्वीकारण्यासाठी यावे अशी सर्व विश्वासांना या ठिकाणी नम्र विनंती. ₹51,000चा चेक या रथासाठी. भिकाभाऊ जंगले चला. रामभाऊ जगताप. या ठिकाणी सर्व सन्मान आणि देणगीचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. आता या ठिकाणी एक 5 मिनिटांमध्ये श्रद्धांजली होईल, तोपर्यंत कोणी उठू नका. या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणाहून महिला भजनी मंडळ या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी मंदिरासाठी भरपूर मदत केली आहे, रथासाठी सुद्धा या ठिकाणी भरपूर सहकार्य केलं आहे. त्यांचं या ठिकाणी मी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थाच्या वतीनं मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ज्यांचं वर्ष श्रद्धा होत आहे असे कैलासवासी बबनदास माधवदास बैरागी काका यांना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजय जया परी या उक्तीप्रमाणे या देहरूपी गावाला आल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये 2 सोहळे ठरलेले असतात, जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा. आज या ठिकाणी त्यांचा मृत्यूचा सोहळा होत आहे. त्यांना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मनुष्य गेल्यानंतरचा शेवटचा विधी म्हणून आपण वर्ष श्राद्धाचा विधी करत असतो. या दिवशी त्या गेलेल्या आत्म्याला पुढची गती मिळणार असते आणि म्हणून त्या निमित्ताने या ठिकाणी ज्ञानदान असेल, अन्नदान असेल याचं आयोजन केलं आहे. ज्यांचा वर्षभरापूर्वी या ठिकाणी ज्यांनी देह ठेवला असे काका, त्यांचे सर्व मुलं बैरागी सर असतील, त्यांचे बंधू संजय भाऊ असतील, बहीण असेल, त्यांचे मुलं नातवंड, असा हा सर्व परिवार आणि सर्व हा परिवार आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. आपल्याला सर्वांना त्याची कल्पना आहे आणि म्हणून यांना गेल्या 1 वर्षापूर्वी जे दुःख झालेलं आहे, निश्चितपणे त्यांचा मार्गदर्शक गेलेले आहेत. त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाला फार मोठं दुःख झालेलं आहे. त्या दुःखातून ते आता सावरले आहे आणि दुःखसुद्धा त्या ठिकाणी आयुष्यभर राहणारच आहे. परंतु त्या दुःखातून सावरण्याची शक्ती पांडुरंगाने त्यांच्या सर्व कुटुंबियाला द्यावी अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो. आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण उत्तम महाराज मोठे कुटुंबियाच्या वतीनं व आपल्या सर्व नेवासा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर हरिभक्तपरायण कानडे सर यांनी 2 शब्दामध्ये श्रद्धांजली अर्पण करावी.
हरिभक्तपरायण कानडे सर, नारायण बैरागी सर शेवगाव यांच्याकडून 2100 रुपये या रथासाठी जाहीर केले आहेत. त्याचा ते लगेचच देत आहे, त्याचा स्वीकार कृष्णाभाऊ पिसोटे यांनी करावा अशी त्यांना विनंती. चला कानडे सर. हॅलो, आज या ठिकाणी आणि त्याने फोन केला की सर तुम्हाला या कार्यक्रमासाठी यावं लागेल आणि 2 शब्द बोललं पाहिजे. बोलण्याची पात्रता नाही महाराज, आम्ही तुमच्या पंथातले पण नाही आहेत, अभ्यासक पण नसेल, परंतु एक गुरु शिष्याचं नातं कुठंतरी जिवंत ठेवलं आणि म्हणून त्याच्याबद्दल थोडंसं बोललं पाहिजे. आणि म्हणून आमचे बैरागी सर, त्यावेळेला शिक्षेची प्रथा होती अभंग साहेब, या बैरागी सरांना 5वी मध्ये थोडेसे 2-4 बोट गालावर टाकली आणि साहेब थेट तुमच्या संगमनेरला ते प्राध्यापक झाले. हे मला आनंदाने सांगावं लागेल. आणि या माणसानं, माझ्या विद्यार्थ्यांना हा जो काही अध्यात्मातला परिवार गोळा केला, ही एवढी मोठी महंत माणसं या ठिकाणी आलीत, ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांचे वडील धार्मिक होते, उत्तम शेतकरी होते, भाविक होते आणि त्यांच्या पोटी जन्मलेली संतती ती सुद्धा त्या मार्गाने गेली. आता या ठिकाणी महाराज 51,000 रुपये तुम्ही त्या रथाला दिले. बैरागी परिवारांचं मी कौतुक या ठिकाणी करतो. मित्रांनो, मी या ठिकाणी महाराज तुम्हाला त्या रथासाठी 2,000 रुपये देतो. आणि या ठिकाणी मला जे काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बैरागी परिवारांचे, संयोजकांचे मी आभार मानतो. ही मुलं अशी तयार झाली पाहिजे अभंग साहेब, ही वळून पाहणारी मुलं. आईवडिलांचा मोठेपणा सिद्ध करायचं असेल तर ती मुलं तेवढी ताकदवान लागतात. ही मांदियाळी महाराज म्हटलं तुम्ही या ठिकाणी, ही सगळी जी माणसं आलीत हे सोपं नाही. आणि म्हणून बैरागी सर, एक आनंद मला निश्चित आहे की सुरुवातीला जो काही विद्यार्थी घडला तो खूप चांगला घडला आणि बाळासाहेबांसारख्या थोरात त्यांचे जावई येते ते तुमच्या कॉलेजवर आमचा विद्यार्थी खूप चांगलं काम करतो. त्याबद्दल मी पुन्हा त्या परिवाराचं कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर हरिभक्तपरायण रत्नमालाताई पाटील 2 शब्दात या ठिकाणी आपली श्रद्धांजली अर्पण करते. प्रथमतः नेवासे येथील आणि महंत आदरणीय हरिभक्तपरायण मस्के साहेब यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी एवढी संत महंतांची जी मांदियाळी आलेली आहे त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत करते. आणि एवढा प्रचंड प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणात समाज आलेला आहे, त्यांना पण विनम्र अभिवादन करते. सन्माननीय काकासाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आत्ताच आपण ज्यांच्या रसाळ वाणीतनं सुश्राव्य असं कीर्तन ऐकलं, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृतांचे, त्यांच्या अमृतवाणीतनं अतिशय सुश्राव्य असं कीर्तन आपल्या सगळ्यांना श्रवणास आणि मिळालं हे आपलं महत्भाग्य समजलं पाहिजे. कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. त्यांच्या निमित्ताने आपल्याला परमेश्वराचीच भेट झाली. कारण संत भेट ही अतिशय दुर्मिळ असते. आणि हा कार्यक्रम, एवढं आयोजन नियोजन ज्यांनी केलं ते आमचे आदरणीय बैरागी साहेब यांच्याविषयी बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजव्याने प्रकाशनासारखं होईल. कारण महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती अशी विनम्रता ज्यांच्या ठिकाणी आहे. 40 वर्षापासून भगवंताच्या पायी दिंडीमध्ये ते जातात, अन्नदानांचं महत् कार्य करतात, संतांची सेवा त्यांच्या हातून घडते. म्हणजे काय त्यांची वाणी, काय त्यांचं मी वर्णन करावं असंच म्हटलं पाहिजे. आणि बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तर अशा या त्यांच्या घरामध्ये सात्विक सगळं आचरण आहे. त्यांचे बाबा
आणि आई यांना पण मला भेटीचा योग आला होता. अतिशय प्रेमळ आणि आदर त्यांनी मला दाखवला. त्यावेळेलाही आजींच्या पण चरणावर मी साष्टांग दंडवत करते. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तर असं एवढं मोठं कार्य या सरांनी या सर्व संतांच्या आणि महंतांच्या आणि सानिध्यातून आपल्याला हा सगळा कार्यक्रम पाहायला आणि ऐकायला मिळाला. तर आपलंसुद्धा हे भाग्य समजलं पाहिजे. त्यांच्या सर्व कुटुंबाला दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती द्यावं आणि ते शतायुषी होत. आणि शेवटी एकच ओळ म्हणते ज्ञानेश्वर माऊलींची ओवी, गुंफिली की मोकळी उणीन होती परिमळी. गुंफिली की मोकळी उणीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. मोगऱ्याची फुलं ही ओवलेली असोत किंवा मोकळी असोत, त्यांचा सुगंध जसा हा सर्वत्र दरवळत असतो, तसं आमच्या बैरागी सरांचा कीर्ती सुगंध हा सर्वत्र दरवळत राहो ही शुभेच्छा व्यक्त करते आणि 2 शब्द संपवते. हरिभक्तपरायण महंत स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज जायाचे शरीर जाई लक्षणात, हे युक्तीप्रमाणे कैलासवासी बबनदास बैरागी यांचं प्रथम वर्षश्राद्ध या निमित्ताने सर्व संत मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. विशेष अर्थाने ज्यांची आज कीर्तन सेवा या ठिकाणी होती तसे असणारे आदरणीय परमपूजनीय वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के यांच्या सुमधुर वाणीतून आपणा सर्वांना कीर्तन श्रवणाचा लाभ झाला. म्हणून आपण सर्वजण ज्यांनी हे कीर्तन श्रवण करून आत्मसात केलं ते परम भाग्यशाली आहात. आणि जे नुसते इथे येऊन बसले तेही भाग्यशाली आहे. तुम्ही म्हणाला महाराज ज्यांनी आत्मसात केलं ते परम भाग्यशाली आहे, परंतु जे नुसते येऊन बसले ते कसे भाग्यशाली? असं म्हणणं झालं की ते बाहेर बसण्यापेक्षा इथे येऊन बसले म्हणून ते भाग्यशाली आहे. आपण पाहतो 10वा असो वर्षश्राद्ध असो कीर्तन प्रवचन चालू असताना काही लोक साईडला बसतात, परंतु इथं तसं न पाहता महाराजांच्या पूजनीय महाराजांच्या कीर्तनामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले आहात. म्हणून आपलं हे भाग्याचं लक्षण आहे. कीर्तन श्रवण केलं. कीर्तन हे आपल्या सर्वांसाठी असतं. जो व्यक्ती ज्या व्यक्तीच्या स्मरणार्थ हे कीर्तन ठेवलं जातं त्या व्यक्तीसाठी नसून आहे की नाही, ते आपल्या सर्वांसाठी असतं. त्या उद्दिष्टाने आपण सर्वजणांनी या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. भगवंताने त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती प्रदान करावी हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे. एवढा मोठा उत्सव, एवढा मोठा सोहळा पुण्यस्मरणानिमित्त बैरागी सरांनी आयोजित केला. काय कमी सोहळा नव्हे हा. एवढे सर्व संत मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. विचार करण्याची बाब आहे. एक महाराजांना बोलवण्यासाठी 4 फोन करावे लागतात, तेव्हा कुठंतरी ते येऊ शकणार, वेळ सांगू शकणार. इथं तर सर्व नेवासे तालुक्यातील सर्व संत मंडळी, वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळी आहेत. सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. विशेष अर्थाने प्रेम बैरागी सरांवर असल्या कारणाने नव्हे तर त्यांची सेवाही उत्तम प्रकारची आहे. की त्यांनी मला सांगितलं, त्यांचे साथीदारही सांगतात की ज्यावेळेस आषाढी वारी असते त्यावेळेस ते स्वतः 15 दिवस पायी चालत चालत वारी करत असतात. शिक्षकाचं आपलं कर्तृत्व पार पाडून ते स्वतः वारी करतात. त्या ठिकाणी असणारी अनेक सेवा आहेत, अन्नदानाच्या सेवा आहेत, अनेक सेवा आहेत. त्या सर्व सेवा करून ते आपलं सर्व काही कार्य करत असतात. विशेष अर्थाने त्यांचा जुना रथ त्यांनी प्रदान केला होता, म्हणून त्यांचे खूप खूप आभार आहे. इथून पुढेही ते दान धर्म आणि अशा सेवा करत असणार. तर विशेष अर्थाने त्यांचे खूप आभार आहे, कारण त्यांनी श्री संत बहिराज जात्रे संस्थान भगवान नरसिंह संत बहिराज जात्रे यांच्या मंदिरासाठी 11,000 रुपये या ठिकाणी दिले आहेत. संस्थांच्या वतीने बैरागी सरांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. अनेक मंदिरांसाठी संत सेना या मंदिरासाठी सुद्धा बैरागी सरांनी 11,000 रुपये दिले आहेत. पुढे अजून एक मंदिरासाठी त्यांनी दिले परत 51,000 रुपये आहे की नाही. संकटेश्वर देवस्थान या देवस्थानासाठी सुद्धा त्यांनी 11,000 रुपये या ठिकाणी दिले आहेत. सर्वांच्या वतीने सरांचे खूप खूप आभार आहे, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी.
यानंतर श्री रणजितसिंह देशमुख साहेब संगमनेर तालुका दूध संघ अध्यक्ष, सह्याद्री ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक बैरागी सर यांचे वडील कैलासवासी काका यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आज होत आहे. हरिभक्तपरायण दिव्यदासजी महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी झालं. बैरागी सर सुद्धा अश्वप्रेमी आहेत आणि दरवर्षी आपल्या दिंडीसाठी 5-5, 6-6 घोडे घेऊन या ठिकाणी दिंडीत ते घेतात आणि नेवासा पूर्ण शहरामध्ये ते मिरवणूक होते आणि एक सुंदर असा कार्यक्रम दिंडीच्या समोर होतो. त्यामुळं नेवाशाच्या दिंडीला एक वेगळंच वलय प्राप्त झालेलं आहे. मी देशमुख साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून बैरागी सर या ठिकाणी घोडे आपल्याला उपलब्ध करून देत असतात. यानंतर सर्व महाराज मंडळीच्या वतीनं नाही अध्यक्ष राहिले ना, सर्वांच्या वतीनं देवस्थानचे अध्यक्ष अभंग साहेब हे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील आणि त्यानंतर पसायदान होईल आणि पसायदान झाल्यानंतर फराळाचा कार्यक्रम आहे आणि जेवणाचाही कार्यक्रम आहे. तरी सर्वांना विनंती आहे की कुणी फराळ केल्याशिवाय आणि जेवल्याशिवाय जाऊ नये. आज या ठिकाणी बबनदास काका यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि म्हणून प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आपले सर्वांचे आवडते ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख हरिभक्तपरायण देवीदासजी महाराज वेदाचार्य यांचं सुश्राव्य असं कीर्तनाची सेवा आज आपल्यासमोर सांगितली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेली सर्व महाराज मंडळीची मांदियाळी, आमचे सर्व गायक वादक, सर्व सहकारी या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे संगमनेरहून राजहंस दूध संस्थेचे अध्यक्ष आणि त्या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय देशमुख साहेबही या ठिकाणी उपस्थित झाले आणि म्हणून बैरागी सरवर प्रेम करणारे संपूर्ण आमचे सहकारी ट्रस्टी, त्याचप्रमाणे त्यांचे गुरु आता आमचे कानडे सर, रात महाराज, जंगले शास्त्री, सर्व महाराज मंडळी, बैरागी सरचे सर्व कुटुंब, प्रथमतः त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांना त्यांच्या पायावर मी नतमस्तक होतो. कारण की बबन दादा आणि त्यांना सहकार्य ज्यांनी आयुष्यभर केलं आणि जी पुढची संपत्ती बैरागी सरच्या निमित्तानं त्यांच्या बंधूच्या समाजाच्या मुली या परिवाराला जे काही वळण दिलं त्या दोघांचाही फार मोठा हिस्सा आहे. जेवढाच वडिलाचा तेवढा सुद्धा मातोश्रीचा आहे. आणि म्हणून घराचं घरपण राखणारं माऊली असते आणि घराचं मोठेपण वाढवणारं पितृक्षेत्र असतं. आणि म्हणून त्यांनी अतिशय कष्ट केले. पूर्वीपासून वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या सहवासामध्ये ज्ञानेश्वर मंदिराची सेवा, ज्ञानेश्वर मंदिराची वारी ही परंपरा त्यांनी आयुष्यभर जोपासली आणि तेच वळण आपल्या पुढची पिढीला ते देऊन गेले. आणि म्हणून खूप खूप मंदिराच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. बैरागी सर, त्यांचे बंधू, त्यांचं सर्व कुटुंबीय अतिशय धार्मिक कामामध्ये सगळ्यात पुढं असतं. आणि म्हणून आज ही सगळी मांदियाळी जर पाहिलं तर एवढी सर्व दर्दी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांना सगळ्यांना धन्यवाद देऊया. मित्र, या निमित्तानं आताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी देशमुख सरांनी सांगितलं, कानडे सरांनी सांगितलं, बाकीच्या मंडळींनी सांगितलं, परंतु बैरागी सर आणि त्यांचा उत्साह, त्यांचं कर्तृत्व
मी ह्या निमित्ताने ज्ञानेश्वर मंदिर, ज्ञानेश्वरी मंदिराची दिंडी, त्यांनी मला फोन केला, देवीदास महाराज आता प्रथमच येऊन राहिलेत, महाराज मंडळी आपण सगळी दिंडी काढणार आहे, आणि मग सर जरा मी घोडे घेऊन येऊ का? अश्व, ज्याला भगवंताच्या रथाचं सारथ्य मिळालेलं आहे असे सगळे अश्व. म्हणलं सर आता काय, पण आमची फार तारांबळ आहे. ते म्हणले तुम्ही काही काळजी करू नका. आणि ते सगळे अश्व संगमनेरहून या ठिकाणी आणून किती कलाकृती, ज्या वेळेला रिंगण झालं, तिथं ST स्टँडवर रिंगण झालं, कंठाळे सर घोड्यावर बसले, मध्ये आमचे एक वारकरी झोपले, आणि त्या घोड्यानी नाचत 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 वारकऱ्याला वेढा घातला, मात्र यांचा जीव धगधग होत होता. एवढी कलाकृती त्या वारूच्या शक्तीमध्ये, अश्वाच्या शक्तीमध्ये त्यांना शिकवणं, त्यांना चालवणं, त्यांना बोलणं, अतिशय उत्कृष्ट असं दिंडीचं काम. त्याच्यामुळं आमची नेवासा नगरी असेल, परिसर असेल, तालुका असेल, खऱ्या अर्थानं भारावून गेलेला. आणि म्हणून नुसतं तेवढंच काम नाही, मग ज्या वेळेला दिंडी निघते, दिंडी जाते, दिंडी चालत राहते, मुक्काम होत राहतात, प्रवचन कीर्तन सर्व महाराज मंडळीचं मार्गदर्शन होतं. मग आम्ही बी काही ट्रस्टी मंडळीमध्ये भेट द्यायला जातो. मग आम्ही भेट दिल्यानंतर आम्ही जे पाहिलं, बैरागी सर आणि आमचे दिलीपरावजी मोठे साहेब यांची फुगडी आणि त्यांची कुस्ती मी पहिल्यांदाच अनुभवली. दुसरी कुस्ती आमचे जंगले शास्त्री महाराजांनी सुद्धा केली. आणि म्हणून खरा हा आनंदाचा सोहळा. हरदेव महाराज म्हणतात एक खेळून दाखव, पण आता तो प्रसंग नाही. परंतु खऱ्या अर्थानं एक आनंदाचा सोहळा ज्याला आपण म्हणू, जी भगवंताची सेवा म्हणू, खऱ्या अर्थाने माणसाने त्याच्यात प्राण ओतून दिलेला आहे ती म्हणू, अशा पद्धतीचं काम या सर्व मंडळी, या सर्व तालुक्यातील महाराज मंडळी, दिंडीतले सगळे. आणि मग म्हणून आम्हाला पहिली ती मागणी आली की आम्ही आपला पहिला आमच्या कुवतीप्रमाणे रथ करून घेतला होता खरात महाराज. पहिली सूचना त्यांची, शास्त्री महाराजांची, सगळ्यांची, व थोडं दिलीपरावचं बरेच दिवसापासून रथ मोठा केला पाहिजे. आमचे कैलास महाराज होते, त्यांचंही असायचं नेहमी. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, करू ना, काय हरकत नाही. आणि म्हणून महाराज आले, महाराजांनी प्रोत्साहन दिलं. आता पाहा, सरांनी 51,000 रुपये दिले, आणि बाकीचे पुस्तकं वगैरे तर दिलेलेच आहेत अजून जमा करायला. 50 जार पाण्याचे दिले. म्हणजे अशी जी सेवा, फार मोठी पाण्याची सेवा, दिंडीची सेवा. आताच आमचे शेवगावचे काय ना, नारायण सेठ बैरागी यांनी सुद्धा या ठिकाणी 21,000 रुपयाची वर्गणी, 2100 रुपयाची या ठिकाणी त्यांनी वर्गणी दिलेली आहे. आणि म्हणून सरांनी सुद्धा 2,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. मी संस्थांच्या वतीनं त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु सर नुसते पैसे देऊन काय भागणार नाही. आताच महाराजांनी जे सांगितलं, खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ माऊलीनं इथं पैस खांबाला टेकून लिहिला. आणि म्हणून असं जे अनादी पवित्र क्षेत्र, किंवा त्या ठिकाणाहून खऱ्या अर्थानं मनुष्याला जर ऊर्जा मिळाली, ती ऊर्जा त्यांच्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून त्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी ज्या ज्या परीनं असेल त्या परीने येऊन तिथं सेवा, प्रवचन सेवा असेल, मार्गदर्शन असेल, वाचन असेल, सहभाग असेल, असं नोंदवावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आज या ठिकाणी बबन काका गेले, आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक घरातला बुजुर्ग माणूस गेल्यानंतर घर पोरकं होतं. आणि म्हणून त्यांच्या पाठीवरून हात फिरवणारा, त्यांना शाबासकी देणारा, त्यांना मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व हरपलं तर खऱ्या अर्थानं कुटुंबाला दुःख होतं. मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करेल या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताने देवी, आणि त्यांना चांगली सद्गती लाभावी असं माऊलीच्या चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय.